पक्षाच्या वतीने आमदार प्रताप अडसर यांच्या घरासमोर मशाल पेटून अनोखे आंदोलन. प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशाने प्रहार पक्ष धामणगाव तालुक्याच्या वतीने मशाल पेटवून अनोखे आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार पक्षाच्या वतीने विद्यमान सर्व महाराष्ट्रातील आमदारांच्या घरासमोर आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबतचे निवेदन प्रहारचे अनोखे स्टाईलने मशाल पेटवून करण्यात आले. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, पीक मालाला भाव द्या व अपंग तसेच निराधारांना 6,000 रुपये पेन्शनची मागणी पूर्ण करा. सत्तेत येण्यापूर्वी जे सरकारने आश्वासन दिले होते ते पूर्ण करा, असे या प्रहार पक्षाच्या आंदोलनकर्त्याच्या मागण्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येत प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दत्तापूर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त लावला होता. प्रवीण हेंडवे, अमरावती जिल्हा प्रमुख सूरज गथांडे, धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख दिनेश शेडके, नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष निलेश जयसिंगपुरे, उपाध्यक्ष अमर गायधनी, सचिव अक्षय धोपटे, शैलेश ताले, अमर ठाकरे, अनिल भगवे, शेखर कांबळे, प्रवीण रोहनकर, गौरव जायले, अंकुश पाटील, विलास कडूकार, आशिष मानकर, बंडू भोयर, गोपाल राजगिरे, सिद्धार्थ भेंडे, अमित देशमुख, निखिल मिसाळ, दिनेश निचत, किशोर जाधव, दीपक पारखंडे, प्रेमकुमार हेंडवे, विजय भगत, येशू गावंडे, शेकडो कार्यकर्ते हजर होते. विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे. आमच्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाच्या अंतर्गत आमच्या संपूर्ण महाराष्ट्रभर जे शासनानं निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, त्या आधारावर आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आज मशाल पेटून संपूर्ण महाराष्ट्रातील आमदाराच्या घरावर आंदोलन करीत आहे. त्यांना ही चेतावणी आहे की शासनानं जे शासन आता सत्तेवर आलेलं आहे, त्यांनी म्हटलं होतं की निवडून आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा करू, ते त्यांनी पाडलेलं नाही आश्वासन. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा केलाच पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत संपूर्ण शेतीचे काम हे रोजगार हमीतून दिले पाहिजे आणि अपंगांना 6,000 रुपये पेन्शन दिले पाहिजे, अपंगांना विना अट घरकुल दिलं पाहिजे. या अनेक मागणीसाठी आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय प्रतापदादा अडसर यांना विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडावा आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी झटाव, या उद्देशाने आज आम्ही प्रतापदादा अडसर यांच्याकडे संपूर्ण विधानसभेतील कास्तकार आणि प्रहार संघटनेचे लोक आज त्यांना निवेदन करत आहेत. त्यांनी हा प्रश्न शेतकऱ्याचा विधानसभेत मांडून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यात यावा. प्रतापदादा आज उपस्थित नाही आहे, परंतु आमच्या काही कार्यकर्त्यांनी प्रतापदादाला आताच अमरावतीच्या घरी पकडलं आणि त्यांना तिथे निवेदन दिलं. इथे जरी ते उपस्थित नसले तरी आम्ही आमच्या नियमानुसार प्रत्येक आमदाराच्या घरावर आज मशाल आंदोलन आहे, टेंबा आंदोलन आहे. परंतु यानुसार आम्ही आज त्यांचा निषेध केला, शासनाचा निषेध केला. परंतु प्रतापदादाच्या घरी जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी आताच निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आज आमचे संस्थापक प्रहारचे अध्यक्ष माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आज टेंबा आंदोलन करीत आहे. कारण या सरकारने निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू, त्यांच्या मालाला भाव देऊ हे आश्वासन दिले होते. पण सरकार सत्तेत येऊन जवळपास आज 100 दिवसाच्या वर कालावधी झालेला आहे, पण शेतकऱ्यांची एकही मागणी या सरकारने पूर्ण केलेली नाही. हे मरीचं सोंग घेऊन जे सरकार झोपलेलं आहे यांना जागा करण्यासाठी आम्ही आज हे मशाल हातात घेतलेली आहे. जर या सरकारने येत्या काळात आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर माननीय बच्चूभाऊ यांच्या आदेशानुसार याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही करू, असं आज या आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगू इच्छितो. आणि प्रतापदादाला आमची एक विनंती आहे की येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न मांडून शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करावा, त्यांच्या मालाला भाव द्या व त्याचबरोबर पेरणी ते कापणीपर्यंत शेतकऱ्यांचे जेवढे काही कामं आहे ते सर्व कामं MRGS मध्ये घेऊन शेतकऱ्यांना कुठेतरी थोडासा एक जो शेतीवर लागणारा खर्च आहे हा खर्च कमी करण्यासाठी एक तेवढीच त्यांना मदत मिळेल अशी आम्ही आज आपल्या माध्यमातून प्रतापदादांना विनंती करतो. आणि त्याचबरोबर जे अपंग निराधार लोक आहे यांना 6,000 रुपये पेन्शनची जी मागणी आहे ते सुद्धा त्यांनी मान्य करावी अशी आम्ही आपल्या मार्फत, कारण आज दादा इथे हजर नाही, तर आपल्या सोशल मीडियाच्या मार्फतच आम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी विधानसभेत मांडून
पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन पुढील काळात करू. निश्चितपणे विधानसभेने त्यांनी आश्वासन दिलं, त्याच्यामुळे 100% होईल, याबद्दल आपण निश्चिंत राहावं. दुसरा दिव्यांगाच्या बाबतीतला जो विषय आहे तो निश्चितपणे आपण येणाऱ्या काळात मी आपली जी भावना आहे ते सरकारपर्यंत पोहोचवतो. दिव्यांगाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला निश्चितपणे विनंती करीन. आणि पेरणी ते कापणीपर्यंतचा विषय हा आपण मांडला. हा माझे वडील अरुण भाऊंनी सुद्धा त्या काळात मांडला होता. त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आमदार झालो, त्यानंतर मी सुद्धा मांडला होता. त्यामुळे अनेकदा हा विषय सभागृहात आलेला आहे. यासाठी मी पर्सनली आग्रही आहे. त्यामध्ये काय शोध करून किंवा संशोधन करून काय करता येऊ शकते, कारण शेवटी केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे. त्यामुळे या संदर्भात शासनाशी चर्चा करून जे जास्तीत जास्त चांगलं करणं शक्य आहे ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करीन. याबाबत आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो.